चक्रवर्ती अशोक सम्राट देशाच्या महान राजाची कथा कलर्स चॅनलवर मालिकेद्वारे पाहायला मिळते। या सिरियल बद्दल सांगायचं झालं तर यामधील मेन कॅरेक्टर्स हे मराठी असल्यामुळे सिरियलला आणखीनच बहर आलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। अशोकाच्या पित्याच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी, तर मातेच्या भूमिकेत पल्लवी सुभाष, तर चाणक्यच्या भूमिकेत मनोज जोशी हे पाहायला मिळत आहेत। हलचल, चुप चुपके, गोलमाल अशा चित्रपटांमध्ये आपली अदाकारी दाखवून यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय। या आधी देखील मनोज जोशी हे अनेकदा चाणक्यच्या भूमिकेत दिसले, मात्र चक्रवर्ती अशोक सम्राट मधील ही भूमिका नक्कीच स्मरणीय ठरेल आणि आजच्या पिढीला पुन्हा एकदा इतिहास काळाची आठवण करून देईल असं ते या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललेही। ज्या अर्थानं आता भारत प्रगती पंथावर आहे आणि विश्वगुरू बनू इच्छितोय अशा परिस्थितीत येऊन ठेपलेला आहे, त्यात मला असं वाटतं की सम्राट अशोक हे एक वेगळ्या प्रकारचं चिन्ह, एक वेगळ्या प्रकारचं प्रतीक समाजामध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या मुलांना सुद्धा वेगळ्या अर्थानं हिस्ट्री बघायला प्रवृत्त करेल आणि ते निश्चित बघतील। फ्रेंड्स, मनोज जोशी ह्या दिग्गज कलाकारांना चाणक्यच्या भूमिकेत पाहायला तुम्हालाही आवडतंय ना? कमेंट्सद्वारे नक्की कळवा।